अक्षय किसन गरड सर जे स्वरसाधना संगीत क्लासेसचे संचालक आहेत, ते एक आगळी वेगळी गवळण या ठिकाणी सादर करणार आहेत. मी त्यांना विचारलं की सर या गवळणीबद्दल काय सांगाल, तर ते म्हणाले की सर मी स्वतःच सांगतो. अक्षय सर हे वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारे एक मोठं व्यक्तिमत्व आहे. 2018 पासून केवळ आणि केवळ पारंपरिक वाद्य पखवाज, हार्मोनियम, तबला आणि भजन, अभंग यांचे वर्ग ते चालवतात. वर्षातून उन्हाळी आणि दिवाळीच्या काळामध्ये ते बालसंस्कार शिबिर वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करतात आणि प्रामुख्याने भगवद्गीतेचं पाठांतर, हरिपाठ, संत साहित्याचा अभ्यास आणि मैदानी खेळ व स्वावलंबनाचे धडे ते या माध्यमातून देत असतात. धनकवडी, इंदिरानगर, भारती विद्यापीठ, आंबेगाव आणि त्या परिसरात एकूण 7 शाखांमध्ये ते काम करत आहेत आणि 8वी शाखा ते आळंदी येथे सुरू करणार आहेत. आम्हा सर्वांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांचं मृदंग, गायन, हार्मोनियम याचं विशारदापर्यंतचं शिक्षण त्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था सोलापूर या ठिकाणी त्यांचं अध्ययन झालेलं आहे. तर मी सरांना विनंती करतो की आपणच आपल्या गवळणीबद्दल प्रेक्षकांना, या रसिकांना सांगावं. हॅलो. सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी. आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज या एकादशी निमित्त आज या ठिकाणी अवघे गरजे पंढरपूर हा कार्यक्रम आपण घेत आहोत. त्यामध्ये आजची जी गवळण मी सादर करत आहे त्या गवळणीची एक पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. श्री संत नामदेव महाराजांचा हा म्हणजे त्यांनी रचलेली ही गवळण आहे. श्री संत नामदेव महाराजांनी रचलेली गवळण आहे. तर द्वापार युगामध्ये ज्यावेळेस श्रीकृष्णाचा जन्म झाला होता त्यावेळेस गावामध्ये श्रीकृष्णाच्या खोड्या खूप वाढू लागल्या. जसं की गावामध्ये दही चोरी करणे, दूध चोरी करणे ह्या खोड्या वाढल्यानंतर श्रीकृष्णांच्या आईवडिलांनी त्यांना सांगितलं की आजपासून तू गावामध्ये थांबायचं नाही. तर मग काय करायचं? आजपासून तू शेतामध्ये गायी राखायला जायचं. म्हणजे गायी राखत राखत तू तिकडं गोपाळांबरोबर रमू शकतोस, पण गावामध्ये थांबायचं नाही, कारण गावामध्ये खूप खोड्या करतोस. ठीक आहे म्हटले श्रीकृष्ण. आणि शेतामध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस गायी राखत असताना सुद्धा त्यांच्या खोड्या तिथं थांबलेल्या नाही आहेत. मग तिथं काय प्रकारच्या खोड्या केलेल्या आहेत त्या खोड्या श्री संत नामदेव महाराजांनी या गवळणीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्या खोड्या ज्यावेळेस गोपाळांना खटकल्या, म्हणजे त्यांचे जे सवंगडी आहेत त्यांना खटकल्या, त्यावेळेस गोपाळांनी कृष्णाला सांगायला चालू केलं की म्हटले आजपासून तू आमच्याबरोबर गायी देखील राखायच्या नाही. तू काय करायचं की आजपासून तुझ्या गायी तू बाजूला काढायच्यास आणि तुझ्या गायी तू सेपरेट राखायच्यास, आमच्याबरोबर तू गायी राखायला यायचं नाही. मग त्यावेळेस श्रीकृष्णाने विचारलं की काय झालं, कशामुळे तुम्ही असं म्हणताय? त्यावेळेस
सवंगड्यांनी त्यांच्या खोड्या सांगायला सुरू केल्या आणि त्याच खोड्या आज या गवळणीद्वारे मी तुमच्या पुढे सादर करत आहे. सगळे सवंगडी लांब लांब होते आणि त्यांनी कृष्णाला हाक मारून सगळ्यात आधी बोलवून घेतलं आणि हाक मारून बोलवून घेतल्यानंतर मग हे सांगायला चालू झालं होतं. तर हाक मारण्याची पद्धत बघा कशी होती. कान्होबा 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 एक गोपाळाला कान्होबा, दुसरा कान्होबा, मग सगळे आले कान्होबा कान्होबा कान्होबा. कृष्णाने विचारले काय. मग गोपाळांनी सांगितलं निवडी आपुली गोधनी कान्होबा निवडी आपुली गोधनी, निवडी आपुली गोधनी कान्होबा निवडी आपुली गोधनी, निवडी आपुली गोधनी कान्होबा निवडी आपुली गोधनी. पोळ्या तीन भाकरी सवंगड्यांनी सांगायला चालू केली. ही पहिली खोडी आहे. 5 पोळ्या 3 भाकरी, 5 पोळ्या 3 भाकरी, आमा धाडीले वहिल्या दुरी, आमा धाडीले वहिल्या दुरी. 5 पोळ्या 3 भाकरी, 5 पोळ्या 3 भाकरी, आमा धाडीले वहिल्या दुरी, आमा धाडीले वहिल्या दुरी. दीड कानवला एक पुरी, दीड कानवला एक पुरी, दीड कानवला एक पुरी, दीड कानवला एक पुरी. आमची ठकवून खाल्ली शिदोरी, आमची ठकवून खाल्ली शिदोरी, आमची ठकवून खाल्ली शिदोरी. आमची ठकवून खाल्ली शिदोरी. कान्होबा 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 कान्होबा. निवडिया पुली गोधनी कान्होबा निवडिया पुली गोधनी, निवडिया पुली गोधनी कान्होबा निवडिया पुली गोधनी, निवडिया पुली गोधनी कान्होबा निवडिया पुली गोधनी. बरीयेशी शारंग धरा, बरीयेशी शारंग धरा, तुझा बैल चुकला मोरा, तुझा बैल चुकला मोरा. सांगू गेलो तुझिया घरा, सांगू गेलो तुझिया घरा, पाठी लागला तुझा म्हातारा, पाठी लागला तुझा म्हातारा, पाठी लागला तुझा म्हातारा. पाठी लागला तुझा म्हातारा. कान्होबा कान्होबा
वास रे प्याले म्हणून सांगशी व्यास रे प्याले म्हणून सांगशी वास रे प्याले म्हणून सांगशी व्यास रे प्याले म्हणून सांगशी कान्होबा 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 निवडिया फुली गोधनी कान्होबा निवडिया फुली गोधनी निवडिया फुली गोधनी कान्होबा निवडिया फुली गोधनी निवडिया फुली गोधनी कान्होबा निवडिया फुली गोधनी कान्होबा ओठाळ तुझ्या गाई कान्होबा ओढाळ तुझ्या गाई होत्या नवत्या कळंबा ठाई होत्या नवत्या कळबा ठाई कान्होबा ओठाळ तुझ्या गाई कान्होबा ओढाळ तुझ्या गाई होत्या नवत्या कळंबा ठाई होत्या नवत्या कळबा ठाई शिव्या देती तुझी आई 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 कान्होबा 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 निवडिया फुली गोधनी कान्होबा निवडिया फुली गोधनी निवडिया फुली गोधनी कान्होबा निवडिया फुली गोधनी निवडिया फुली गोधनी कान्होबा निवडिया फुली गोधनी विष्णुदास नामा साहे विष्णुदास नामा साहे देवा तुझी बाप माये देवा तुझी बाप माये विष्णुदास नामा साहे विष्णुदास नामा साहे देवा तुझी बाप माये देवा तुझी बाप माये अखंड माझे हृदय राहे 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 कान्होबा 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 निवडिया फुली गोधनी कान्होबा निवडिया फुली गोधनी निवडिया फुली गोधनी कान्होबा निवडिया फुली गोधनी निवडिया फुली गोधनी कान्होबा निवडिया फुली गोधनी धन्यवाद. किती सुंदर होती ती गवळण. लोकसंगीतातला हा एक सुंदर असा गीत प्रकार गवळण की ज्यामध्ये देव आणि भक्तातलं हे सगळं अंतरच पुसलं गेलं. आणि तिकडच्या आमच्या कान्होबांचे तर जे डोळे लागले होते, तू त्या काकांकडे नको बघू, मी तुलाच म्हणते. तुझे हावभाव मी बघत होती, तू इतकं डोळे मिटून जसं मला सरांनी सांगितलं, अक्षय सरांनी, मी तसाच गाणार. मी इकडे बघणार नाही, मी इकडे बघणार नाही. आणि आमच्या माऊल्या आणि तू तर काय अर्थातच, तू मात्र सरांकडे पूर्ण लक्ष ठेवून होता. मंडळी जोरदार टाळ्या. इतकी गोड गवळण त्यांनी ऐकवली आहे. नाथांनी वगैरे भारूड आणि हे जे काही प्रकार रूढ करून ठेवले आपल्या लोकसंगीतात, यामध्ये एकच महत्त्वाचं स्थान आहे की यात देव आणि भक्त यातलं अंतर पुसलं जातं आणि आपण परमेश्वराच्या चरणी अगदी पार लीन होतो. आणि मग जाणवतं की हा कृष्ण, हा सावळा दुसरा तिसरा कोणी नसून आपल्यातलाच एक आहे. म्हणूनच कृष्णाच्या खोड्याही किती छान सांगितल्या होत्या. तू आमचा डबा चोरला, आपण ते रोज शाळेत करतो, तुझ्यामुळे आम्हाला
शिव्या सुद्धा ऐकाव्या लागला, तेही शाळेमध्ये रोज होतं. मग हे करणारा दुसरा सावळा विठ्ठल कोणी नसून तो एकच आहे. पण त्यालाच भेटण्यासाठी आज हजारो मैल चालत जाऊन आपण पोहोचलो आहे पंढरपूरला. जसं आज आपण पोहोचलोय औंधला आपल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून.